तर पोट्ट्याहो पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. दादांचं दर्शन घेऊन मी परत बारामतीत आतमध्ये घुसलो. आतमध्ये घुसल्यावर पहिल्यांदा आलो आम्ही क्लॉक टॉवर बघायला. क्लॉक टॉवर बघण्यासाठी आम्ही गेलो. तिथं साईडलाच जरा पार्किंग करत होते लोक आणि हे बघा क्लॉक टॉवरच्या तिथला व्ह्यू. सगळा व्ह्यू असं एकदम सुपर आहे. नाद करते काय यावेळेस लागतंय असं आहे इथं. आणि खरंच येऊन बघा, इथंही नटराजची मूर्ती लावलेली आहे आणि तिथं हा दादांनी स्तंभ उभा केलेला आहे. 15 ऑगस्टला दादांनी इथं उद्घाटन केलेलं आहे. हे बघा या पाठीवरती लिहिलेलं आहे 15 ऑगस्टला दादांनी या स्तंभाचं उद्घाटन केलं. हा ध्वजस्तंभ आहे. एकदम व्यवस्थित असा आणि एकदम भारी. क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचा. या लोकांना आम्ही विचारलेलं क्लिनिंग कधी करता, ते बोलले डेली आम्ही क्लिनिंग करतो. एक दिवसही आमचा न चुकता असं जात नाही एक दिवसही की ते आम्ही क्लिनिंग करत नाही. ते डेली क्लिनिंग करतायत. आणि हे बघा क्लॉक टॉवरच्या आतमध्ये एंट्री. तिथं त्या मावशी होत्या. त्या म्हणल्या 4 वाजल्याच्या नंतर चालू होते, तुम्ही आतमध्ये येऊ नका. तर त्यांना मी म्हटलं मावशी दादा गेले तर आम्हाला हे तरी बघू द्या. दादांच्या आठवणीत हे जे साठवून ठेवलं आहे दादांनी ते तर आम्हाला बघू द्या. त्यासाठी मग त्यांनी आम्हाला आतमध्ये एंट्री दिली. आतमध्ये बघितलं तर एकदम असं पॉश आणि एकदम असं सुटेबल एकदम भारी असं बनवलेलं होतं आहे. एकदम असं म्हणजे विषय विचारूच नका तुम्ही. असलं गार्डन बनवणं म्हणजे सोपं नाही. लोक फ्रॉड भरपूर करतात, त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचे बनत नाही. पण इथं अजिबात 1 रुपयाचाही फ्रॉड दिसला नाही. एकदम असं व्यवस्थित छान एकदम गार्डन बिर्डन क्लिनिंग डेली. आणि हे बघा क्लॉक टॉवर किती मस्त दिसतंय. हे बारामतीतनं दिसतं टॉवर आतमधनं. आणि बाहेरनं बी बसायला जागा आहे. ही पण बघा बसायसाठी किती व्यवस्थित सुविधा. दादांचे विचारच असे होते ना का तिथं आपण काय आपले विचार जिथं शून्य होतात तिथं दादांचे विचार चालू होतात. हे बघा लहान मुलांना खेळण्यासाठी ही सीडी नाही का पजल आहे हा. आणि त्यानंतर सापशिडीचा पण खेळ खाली बनवलेला होता. या मावशींनी आम्हाला सांगितलं दादा होते तेव्हा दादा 8 दिवसातून एक तरी चक्कर या क्लॉक टॉवरला मारायचे आणि इथं बघूनच जायचे. बघा कसं आहे बारामती. ही बारामती आम्हाला खूप आवडली आणि असली बारामती बनवणं म्हणजे हे दादांचंच काम.